शेतकरी बंधूंनो नमस्कार. आंब्याची लागवड करायचं आहे. कोणत्या आंब्याचं वाण निवडलं पाहिजे? साधारण किती हाईटचं रोप निवडलं पाहिजे? लागवड करताना लागवड अंतर किती ठेवलं पाहिजे? कोणकोणत्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो? त्याचबरोबर बहाराचं व्यवस्थापन कसं केलं जातं? कुठल्या स्टेजला कोणती छाटणी केली पाहिजे? सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या केसर आंबा लागवड तंत्रज्ञान या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता केसर आंब्याची लागवड करत असताना केसर आंबा हा मुळातच असताना सुगंधी आणि चवीला एकदम चविष्ट आहे. आणि याची आंब्याची बऱ्यापैकी निर्यात आपल्याला अदर कंट्रीमध्ये सुद्धा करत असतो आणि एकंदरीतच ह्या आंब्याची लागवड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो घटक असतो तो असतो जमीन आणि हवामान. मग त्याच्यामध्ये हवामानामध्ये बघायला गेलं तर साधारण केसर आंबा हा उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो घेत असतो किंवा चांगली वाढ आपल्याला होत असते. आणि साधारण हवामान आहे ते 24 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमान आपल्याला त्यासाठी लागत असतं. आणि पाऊस आहे तो वार्षिक पाऊस आपल्याला साधारण 750 ते 2500 मिलीमीटर इतका पाऊस लागतो. आणि जमिनीचं पाहायला गेलं तर जमीन ही चांगली मध्यम ते भारी प्रकारची उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. आणि त्या जमिनीचा जो सामो आहे तो साधारण आपल्याला 5.5 ते 7.5 इतका असावा. आता ज्यावेळेस आपण केसर आंब्याची निवड करत असतो किंवा रोपाची निवड करत असतो, त्यावेळेस रोप हे चांगलं खात्रीशीर, जातीवंत आणि निरोगी रोप असलं पाहिजे. आणि ते रोप निवडत असताना एकतर सिंगल बाटा किंवा डबल बाटा दोन्ही आपण निवडू शकतो. आणि ते जे रोप आहे ते शक्यतो प्रमाणित केलेल्या नर्सरीतूनच घेण्यात योग्य आहे. मग त्याच्यामध्ये रोपांची हाईट वगैरे असेल तर साधारण 2 फुटापासून ते 4-4.5 फुटापर्यंतची सुद्धा रोपं आपल्याला उपलब्ध आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त हाईटची सुद्धा रोपांची निवड आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून लागवड करण्यासाठी आपण करू शकतो. त्याचबरोबर आंबा या पिकाची लागवड करताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये लागवड अंतर हे वेगवेगळं आहे. याच्यामध्ये हे विद्यापीठाने शिफारस केलेलं लागवड अंतर आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये जर विचार करायला गेला तर 10 बाय 10 मीटर वरती म्हणजेच 2 रोपातील अंतर 10 मीटर आणि 2 ओळीतलं अंतर 10 मीटर ठेवलं जातं. आणि त्याच ठिकाणी उच्च घनता म्हणजेच अल्ट्रा हाय डेन्सिटीनं जर लागवड करायला गेलं किंवा हाय डेन्सिटी प्लांटिंगनं लागवड करायला गेलं, तर 2 रोपातील अंतर 5 आणि 2 ओळीतील अंतर ते 5 मीटर. पण शक्यतो बरेचसे शेतकरी बांधव आता आंब्यामधलं लागवड अंतर आहे ते 14 बाय 7 किंवा 14 बाय 9 किंवा 12 बाय 7 किंवा 12 बाय 9 फुटावरती सुद्धा बरेचसे शेतकरी बांधव आंब्याची लागवड करू शकतात. त्याचबरोबर आंबा लागवड करण्याच्या अगोदर महत्वाचं मे, जूनमध्ये किंवा आपण जे खड्डे घेतलेले असतात, ते खड्डे साधारण किती फूटचे घेतले पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणते खतं त्याच्यामध्ये भरले पाहिजेत. त्याचबरोबर खड्डे घेत असताना साधारण तो खड्डा 1 बाय 1 मीटर म्हणजेच लांबी रुंदीला 1 मीटर आणि खोलीला 1 मीटर इतका आपल्याला साईजचा खड्डा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याचबरोबर खड्डा भरताना साधारण प्रत्येक खड्ड्यामध्ये 20 ते 25 किलो शेणखत असेल, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि त्याच्याबरोबर 100 ग्रॅम क्लोरोपायरिफॉस असेल, जे की उद्भवणारी आपल्याला जे मर असेल किंवा वाळवी असेल किंवा इतर किडे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी त्याचबरोबर निंबोळी पेंटचा सुद्धा वापर तुम्ही खड्डा भरण्यासाठी करू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागवड शक्यतो आंबा पिकाची लागवड आपण वर्षभर केव्हाही करू शकतो. जर आपल्याकडे पाणी चांगलं उपलब्ध असेल, आपल्याकडे ठिबक सिंचनाची सोय असेल, तर आंबा आपण लागवड वर्षभर केव्हाही करू शकतो. पण ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, ठिबक सिंचनाचा अभाव आहे, अशा ठिकाणी शक्यतो आपण पावसाळ्यामध्येच म्हणजेच आता सध्या या चालूला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये आपण आंबा पिकाची लागवड करू शकतो. त्याचबरोबर ठिबक असल्यास आपण वर्षभर लागवड केव्हाही केली तरी चालू शकते. त्याचबरोबर आंब्यामधलं पाण्याचं व्यवस्थापन करत असताना शक्यतो सीझननुसार, हंगामानुसार, मातीच्या प्रकारानुसार पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला फरक किंवा बदल दिसून येत असतो. तसंच जनरली पाहायला गेलं तर पहिल्या वर्षी लागवड केल्यानंतर साधारण 5 ते 7 दिवसांनी पाण्यामधलं अंतर असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर झाडं ज्यावेळेस आपली मोठी होतात म्हणजे साधारण 2 वर्षाच्या पुढं, 5 वर्षाच्या पुढं झाडं ज्यावेळेस जातात त्यावेळेस झाडातलं पाण्याचं जे अंतर आहे ते साधारण 10 ते 15 दिवस इतकं आपल्याला त्या ठिकाणी बघू शकतो. त्याचबरोबर आंबा पिकामध्ये खताचं व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला ज्यावेळेस आपण लागवड करताना जे खतं दिलेली असतात, बेसल डोस दिलेले असतात, त्याचबरोबर परत 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला त्या आंबा बागेला किंवा आंबा झाडाला आपल्याला खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी साधारण आपल्याला जे शेणखत आहे ते प्रति झाडाला 10 ते 15 किलो शेणखत असेल आणि त्याचबरोबर नत्र, स्फुरद, पालाश त्याच्यामध्ये 100 ग्रॅम नत्र असेल, 50 ग्रॅम स्फुरद असेल, 50 ग्रॅम पालाश असेल, हे पहिल्या वर्षी आपल्याला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 5 वर्षाचं जेव्हा झाड आपलं होतं, तेव्हा साधारण प्रत्येक झाडाला 25 ते 30 किलो शेणखत असेल, 500 ग्रॅम नत्र असेल, 250 ग्रॅम स्फुरद असेल आणि 500 ग्रॅम पालाश असेल. ही मात्रा आपल्याला द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस झाड 5 वर्षाच्या पुढे जाऊन ज्यावेळेस झाड पूर्णपणे प्रौढ होत असतं, मोठं होत असतं, त्यावेळेस त्या प्रत्येक झाडाला आपल्याला साधारण 50 किलो शेणखत असेल आणि 1500-1000 केजी ग्रॅम प्रति झाडाला आपण नत्र, स्फुरद आणि पालाश इतक्या मात्रामध्ये आपण शेणखत आणि रासायनिक खतांची मात्रा देऊ शकतो.
त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, आंबा लागवड केल्यानंतर अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आंब्याला व्यवस्थित स्ट्रक्चर तयार करणं असेल, छाटणीचं व्यवस्थापन असेल किंवा कॅनॉपी जी आंब्याची आहे ती चांगली मजबूत तयार करणं असेल. अगदी लागवड केल्यापासून ते बहाराचे व्यवस्थापन करण्यापर्यंत आंब्यामध्ये आपल्याला छाटणीचे व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर आंब्याचं छाटणीचे व्यवस्थापन करत असताना ज्या सुकलेल्या कीड रोगग्रस्त किंवा एखादी दाटीवाटीतली फांदी असेल, ती फांदी कट करणं गरजेचं असतं. आणि शक्यतो आंब्यामध्ये वर्षभरामध्ये आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जिथं गरजेचं आहे तिथं छाटणीचं व्यवस्थापन करणं देखील गरजेचं असतं. त्याचबरोबर आंबा या पिकावरती आपल्याला वेगवेगळ्या किडींचा आणि रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. अगदी लागवड केल्यापासून ते आपलं झाड मोठं झाल्यानंतर सुद्धा किडींचा रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मग त्याच्यामध्ये प्रमुख किडींचा जर विचार करायला गेलं तर सगळ्यात महत्वाची जी कीड आहे ती आहे फुलकीड, तिला आपण म्हणत असतो किंवा मँगो हॉपर असं आपण तिला म्हणत असतो. त्याचबरोबर मावा किडीचा प्रादुर्भाव होत असतं. त्याचबरोबर फळमाशी असतील. आता फुलकीड आहे ते, हॉपर जी कीड आहे ते शक्यतो झाडाच्या पानावरती वगैरे आपल्याला जास्त प्रमाणात अटॅक होत असते. मावा आहे ते कवळ्या पानावरती, कवळ्या शेंडावरती जास्त अटॅक होत असते. आणि फळमाशी आहे ती ज्यावेळेस फळ आपलं पूर्णपणे मॅच्युअर होत असते त्यावेळेस ती फळमाशीचा अटॅक आपल्याला दिसून येत असतो. आणि या एकंदरीतच तिन्ही रस शोषक किडी आहेत आणि तिन्ही रस शोषक किडींचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर मार्केट्समध्ये आपल्याला इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमिथॉक्झम कंटेंट असणारं औषध आपल्याला मार्केटमध्ये भेटू शकतं. आणि त्याचं जे प्रमाण आहे ते साधारण 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिक्स करून या तिन्ही किडींचा म्हणजेच हॉपर, मावा आणि फळमाशीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपण करू शकतो. त्याचबरोबर रोगामध्ये पाहायला गेलं आंब्यामध्ये आपल्याला पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी आणि अँथ्रॅकनोज रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. आणि हे दोन्ही बुरशीजन्य रोग आहेत. ह्या दोन्ही रोगांचं नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर मार्केट्समध्ये आपल्याला मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटरच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्या माध्यमातून आपण ह्या दोन्ही रोगांचं खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आंबा या पिकामध्ये साधारण सुरुवातीचे 2 वर्ष 3 वर्ष झाडाची वाढ चांगली झाली, झाडाचं छाटणी देऊन आपली कॅनॉपी चांगली मेंटेन केली. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर आपल्याला बहाराचं व्यवस्थापन करत असताना त्याच्यामध्ये काही काळजी घेणं गरजेचं आहे किंवा काही गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर साधारण आंब्याला, केशर आंब्याला आपल्याला डिसेंबर-जानेवारीमध्ये फ्लॉवरिंग होत असते म्हणजेच मोहर येत असतो. आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये मोहर आल्यानंतर साधारण आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये त्या मोहराचं आपल्याला फळामध्ये रूपांतर किंवा फळ सेटिंग आपल्याला झालेलं दिसून येत असतं. आणि त्यामध्ये फळ सेटिंग झाल्यानंतर आपल्याला एक महत्वाची फवारणी आहे, जी की फळगळ होऊ नये त्याच्यासाठी आपण प्लॅनोफिक्स जे नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड आपल्याला 10 PPM ची फवारणी त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पण शक्यतो बहाराचं व्यवस्थापन करत असताना बरेचसे व्यावसायिक दृष्टिकोनातून जे शेतकरी आंब्याची लागवड करत असतात, अशा वेळेस आपल्याला अशा गोष्टी दिसून येतात, की बहाराचे व्यवस्थापन करत असताना साधारण 2 ते 3 वर्षाचं झाड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जून-जुलैमधली आपण आंब्यामधली छाटणी घेत असतो. ऑगस्टमध्ये आपण कल्टर सोडत असतो. आणि साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्या बागेला थोड्याफार प्रमाणात ताण देत असतो आणि साधारण डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला आंब्यावरती मोहर आलेला दिसून येत असतो. आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मोहराचं आपल्याला फळामध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं. आणि एकंदरीतच फळाचं रूपांतर झाल्यानंतर आपल्याला एप्रिल-मे महिन्यामध्ये किंवा मार्चच्या एंडिंगला आपल्याला आंबा हा मार्केटमध्ये आलेला दिसून असतो. तर हे एकंदरीत नियोजन आंबा बागेमध्ये आपण करू शकतो. त्याचबरोबर आंब्याची मोस्टली काढणी जी आहे, फळांची जी काढणी आहे, ती आपल्याला एप्रिल-मे महिन्यामध्ये करता येते. म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये मोहर आल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपल्याला फळधारणा झाल्यानंतर मोस्टली आपल्याला एप्रिल-मे महिन्यामध्ये या केशर आंब्याची काढणी किंवा मार्केट्समध्ये आपल्याला केशर आंबा उपलब्ध असलेला दिसून येत असतो. मग काढणी करत असताना त्याची मॅच्युरिटी इंडायसेस किंवा पक्वतेची लक्षणं असतात, त्याच्यानुसार काढणं गरजेचं असतं. इन जनरल पाहायला गेलं आंब्यामध्ये पक्वतेची लक्षणे काय असतात? आंब्याचा जो आपल्याला कलर आहे त्याच्यामध्ये थोडाफार फरक किंवा बदल झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर आंब्यावरती आपल्याला पांढऱ्या-पांढऱ्या कलरची टिपकीच्या आकाराचे स्पॉट आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर आंब्याचा जर डेटाकटच्या शेजारचा जो शोल्डर आहे किंवा खांदा आहे, तो उंच आपल्याला झालेला दिसून येत असतो. त्याचबरोबर ढोबळमानाने एखादा पिकलेला आंबा ज्यावेळेस खाली पडतो म्हणजेच पाड आला, ही सुद्धा लक्षणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत असतात. आणि सर्व लक्षणे दिसून आल्यानंतर आपल्याला आंबा आहे तो आपण काढणीसाठी किंवा हार्वेस्टिंगसाठी तयार झालाय आपल्याला असं दिसत असतं. आता एकंदरीतच आपल्याला आंब्याची लागवड केल्यानंतर साधारण उत्पादन किती येतं, त्या गोष्टीचा जर विचार करायला गेला तर प्रति झाडाला अगदी चांगलं वाढलेलं झाड असेल, 5 वर्षाच्या पुढचं झाड असेल, तर त्या झाडाला प्रति झाडाला आपल्याला 80 ते 150 किलो फळ इतकं आंब्याला भेटत असतं. आणि सरासरी हेक्टरी जर उत्पादन काढायला गेलं तर 8 ते 12 टन प्रति हेक्टरी इतकं उत्पादन आपल्याला भेटत असतं. आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत, की त्या आंबा पिकामध्ये आपल्याला लक्षात असणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ठिबक आणि मल्चिंगचा जर वापर केला, ठिबकचा वापर कशासाठी करायचा आहे, तर वेळच्या वेळेस आपल्याला
जी विद्राव्य खतं असतात, जे सोल्युबल फर्टिलायझर्स असतात किंवा जे वेगवेगळ्या आळवणी असतात, त्या ड्रिपच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि मल्चिंगचा वापर हा मुळातच आपल्याला तण नियंत्रणासाठी करू शकतो. ही एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. आंतरपीक म्हणून जर डाळी भाजीपाला घेऊ शकतो. त्याचबरोबर माती परीक्षण करून खत व्यवस्थापन केलं तर जो उत्पादना खर्चामध्ये आपल्याला बऱ्यापैकी घट करता येऊ शकते. त्याचबरोबर झाडाभोवती नियमित स्वच्छता राखणं कधीही चांगलं होऊ शकतं किंवा भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या किडींचं आणि रोगांचे नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी योग्य काढणी आणि हाताळणी म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट जर प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने राबवली, तर आपल्याला त्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर आपण लागवड केल्यानंतर एक वार्षिक सरासरी कॅलेंडर आहे, की जे आंब्यावरती येणाऱ्या किडींचं, रोगांचं नियंत्रण करण्यासाठी. एक मंथली आपण एक स्प्रे घेऊ शकतो. त्या स्प्रेच्या माध्यमातून भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या किडींच्या आणि रोगांचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जूनमध्ये लागवड केली, सुरुवातीला आपलं झाड लहान असतं, कवळी पालवी असते. त्यावेळेस इमिडाक्लोप्रिड हे कीटकनाशक आहे, त्याचा वापर करू शकतो. त्याच्याबरोबर मॅन्कोझेब नावाचं बुरशीनाशक आहे. जेणेकरून आपल्याला झाड ज्यावेळेस छाटणी असतं, खताचं व्यवस्थापन असतं, त्यावेळेस ते गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो. जुलैमध्ये असेल, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर अगदीच पूर्ण महिन्यामध्ये किंवा पूर्ण वर्षभरामध्ये आपण वेगवेगळे कीटकनाशक, औषधांचा संतुलित वापर करून जे उद्भवणाऱ्या किडींचं, रोगांचं नियंत्रण आपण चांगलं करू शकतो. आता एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं असतं, की शेतकरी बांधवांना आंबा लागवड करायच्या अगोदर उत्पादन खर्च आणि उत्पादन याच्यामधलं ताळमेळ लागणं गरजेचं असतं. तसं पाहायला गेलं हेक्टरी जर अंदाज काढायला गेलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाचं झाड झाल्यानंतर किंवा 4 वर्षाचं झाड झाल्यानंतर प्रति हेक्टरी आपल्याला 10 टन इतकं उत्पादन भेटतं आणि 10 टन उत्पादन घेत असतात. सरासरी कमीत कमी जो दर आहे मार्केटमधला ₹60 ते ₹80 किलोनं आपला आंबा मार्केट्समध्ये विक्री करतो. पण तोच जर आंबा आपल्याला मार्च, एप्रिल किंवा अक्षय तृतीयेच्या सीझनमध्ये जर आंबा उपलब्ध झाला, तर तो ₹150 ते ₹200 किलोने इतक्यानं सुद्धा आपल्याला तो जाऊ शकतो. फक्त बहाराची व्यवस्थापन काळजीपूर्वक करायला लागतं आणि सरासरी आपण ₹60 ते ₹80 कमी दर त्या ठिकाणी पकडलाय. म्हणजेच एकूण उत्पादन आपल्याला 6 लाख ते 8 लाख रुपये प्रति हेक्टरी इतकं भेटणार आहे आणि उत्पादन खर्चाचा विचार करायला गेलं तर प्रति हेक्टरी खर्च आहे तो साधारण 1.5 लाख ते 2 लाख इतका होऊ शकतो. म्हणजे निव्वळ उत्पादन जे आहे ते आपले 4 लाख ते 6 लाख होऊ शकतो. त्यामुळे ज्याही शेतकरी बांधवांना आंबा लागवड करायची असेल, कोणत्या रोपांची निवड करावी लागेल, रोपं हवी असतील, लागवड करत असताना अंतर किती ठेवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता किंवा कॉल करू शकता. माझा संपर्क नंबर सुद्धा आपण या स्क्रीनवरती दिलाय. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण आली, समस्या आली, तर तुम्ही डायरेक्ट माझ्या नंबरवरती संपर्क साधू शकता. त्याचबरोबर कृषीवरती अशा विविध गोष्टींची चर्चा सुद्धा आपल्या YouTube चॅनलच्या किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत असते. आणि त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.